ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आलोय आणि आज आम्ही आलोय ब्रह्मगिरी पर्वत नाशिक त्र्यंबकेश्वर. हे आवाज देऊ नको, आवाज देऊ नको, थांब. तर आपल्याला आज वरती जायचंय. तर टाइम किती झाला रे? पावणे 10 वाजलेत आणि पावणे 10 वाजता आम्ही खालून वरती चाललोय. आता बघूया किती वेळ लागतो काय नाही. दोघं तिघांनी सांगितलं आम्हाला, बाबा भेटले होते वयस्कर माणसं, त्यांनी सांगितलं की फक्त काठी हातात राहू द्या म्हणे, कारण का वरती माकडं खूप जास्त आहेत आणि तुम्हाला परेशान करतात. काठी घ्यावंच लागते एक. कोणती? हा, डब्याची पिशवी घे. डब्या काय अडचण नाही ना? बरं बरं. हां लगेच मावलं. एकच घे, कोणती तरी एकच घ्यायची. दोन कशाला? दोन एक घ्या, दोन घ्या, चार घ्या. बरोबर नाही नाही की 20 रुपये देणार, परत देणार. ठीक आहे ठीक आहे. झालं काय? डबा घ्या सोबत. घ्या पाणी बॉटल. मामा कुठं? इथंच राहिला तुम्ही? बरोबर. पाणी बॉटल इथं थंड मिळेल तुम्हाला. बरोबर. 20 ला पुढे 50 शिवाय देते डोक्यावर नेतात. नाही नाही नाही, 2 पाणी बॉटल द्या आम्हाला सोबत. पोरांना काय नाही, पोरांना फ्रुटी वगैरे काही नका. पाणी बॉटल द्या फक्त 2 आणि 2 काठ्या द्या. किती झालं सांगा आमचे? एक बॉटल घे. बॉटल लावतो. आज थंड द्या ना, ही नाही दुसरी द्या ना. काय करताय पनीर बिनीर? किती झालं मामा आपलं? 40 याचे 20 60. 4 तास लागणार आपल्याला. 4 तास. हो ना हो ना हो ना. चल 4 तास लागणार आहे कम्प्लीट. ए दादू सागर पळू नका. गाड्या जाते वर काय माहित मला. आता फुटाने घेतलेत वर जायला. ते माकडे अरे है ना 2 है ना. हो है ना 2. बर 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 बर. चलो चलो चलो. ब्रह्मगिरी पर्वतावर वनप्राण्यांचे अस्तित्व आहे. दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत ब्रह्मगिरी पर्वतावर कोणीही जाऊ नये, ते धोकादायक ठरू शकते. दुपारी 4च्या नंतर. बसले लगेच. 40 रुपये तिकीट घेतले. चला रे. एका माणसाचे 20 रुपये लागतात. तिकीट काउंटर इथं आहे बघा. थोडंसं वरती आलं की लगेच तिकीट काउंटर आहे. एका माणसाचे 20 रुपये, 2 माणसाचे 40 आणि 10 वर्षाचा 12 वर्षाच्या खाली मुलांना लागत नाही. 12 वर्षाच्या वरती मुलांना लागतात. बाकी छोटे मोठे दुकान आहेत, पाणी वगैरे, काटे. धीरे धीरे चलते रहो, मंजिल पास आएगी, है ना? बराबर ना? सर ये चल. इथं काय दिलं आता? ब्रह्मगिरी पर्वतावर दगड, गोटे व दरड पडण्याची शक्यता असल्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याकरिता ब्रह्मगिरी पर्वतावर जाताना व येताना स्वतःच्या जबाबदारीवर तसेच सावधपणे जाणे व येणे ही विनंती. दुर्घटना घडल्यास खालील नंबरवर संपर्क करा. चला. जाऊन आले? वरती जाऊन आले म्हणून? चला. चल 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 चला चला. चलत राहा चलत राहा चलत राहा. थांबू नका. थांबलं तर असं अवघड आहे. थांबायचं नाही, चलत राहायचं. हे नको रे. चला ये चल. आवाज आवाज. ज्या ठिकाणी
महादेवाने आपली जटा आपटली होती आणि पाणी भरपूर निघालं नाही. गोदावरी नदीचा उगम आहे. आपण त्या ठिकाणी चाललोय. ठीक आहे. तिथून उगम आहे गोदावरी नदीचा. हे काहून तसं करणार तू? दादू मार खायचा, आवाज करायचा नाही, शांत चालायचं. हाण रे तू, हाण काठी हाण त्याला एक. मम्मी हे झाड पाहिजे. मम्मी हे झाड पडलेलं काय थक गए क्या आप? थक गए कि नहीं? चलो आराम आराम से चलते रहो. मैं थोड़ा बैठा हूँ ना अभी वहाँ. थोड़ा चलते रहो. हाँ 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 हाँ, थोड़ा 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 चलते रहने का, आराम से चलते रहने का. चला चल गए. नहीं मेरे पैर में रॉड है ना, इसलिए थोड़ा तकलीफ हो रहा है. हाँ हाँ हाँ, नहीं ये मांडी में ना, ये मांडी में रॉड है ना, थोड़ा सा तकलीफ होता है कभी कभी. एक्सीडेंट हुआ था ना. अच्छा तुम लोग जूता जूता भी, चप्पल नहीं, दोनों में चप्पल नहीं. चप्पल नहीं पहनते हम, बहुत दिन हो गया. किती महिने झाले का? तिसरा महिना लागला ना. हा, अगं दम लागते एखाद्या वेळेस, पण हळूहळू हळूहळू सरत राहावं लागतं. जास्त गडबड बी नाही करायची. फोन ना उठालाय. हाँ कहाँ है? गावकडेवरी चढणं दम लागलाय दम, आणि अर्ध्यात पण नाही आलो आम्ही. शुभांगी, जंगलामध्ये वाघ बी असतात बरं अशा. खाली चेतावणी दिली, ऐकलं नाही, लिहिलं नाही, वाचलं नाही का तू? पाय दुखायला जरा जरा, पायात रॉड असल्यामुळं ग. हे आंब्या झाड बघ. हा हा का? हे बांबू झाडं लावली नाहीत का एवढी? काय सावली होऊन बरं झालं नाही तर आपले ना, सावली आहे म्हणून बरं झालं नाही तर आपले पाय ना असे चटाचट पोळले असते. असे दगड आहेत ते. वरती तर लय खतरनाक रस्ता आहे आता पुढं. काय घ्यायले? माकडाला चारा. क्या क्या मिलता है इधर? चल ले लो चलो चलो. चलो भाभी, चलो धीरे. पाणी बॉटल किती आहे? 30-15 छोटी 15 मोठी 30 30 रुपयाला एक. वर 60 हां वर 60 अरे बाबा, वरती 60 रुपयाला आहे. 40 नाही आम्ही घेतल्या दोन, खालूनच घेतल्या. काकडी 20 रुपयाला एक. बरं घेतला आम्ही खायला माकडाला. पाणी बॉटल 30, काकडी 20 रुपयाला एक. अरे सागर, एवढे आंब्याची झाडं येणं किंवा मग लावणं म्हणजे एक माकडासाठीच आहे खरं तर. म्हणजे हे बघ, हे केवढाले आंब्याचे झाड आहेत बघ. कारण का आंबे आले ना तर माकडाला खायला भेटतात. किती आंब्याचे झाड आहेत रे, जिकडे तिकडे सगळे आंब्याचे झाडच आहेत. आपल्याला वर जायचं अजून पुन्हा. वरचा तर रस्ता लय खतरनाक आहे. हा ही चढाई आता चालू झाली.
दादा साईड का भैया दादू साईड का म्हणाले मी हो चला रुमाल कोण टाकलाय मोबाईल घेऊन जाते हळू येऊ दे ग थांब मला पडशील बरं बस बस जरा बस काल हर दुःख हर रोग हर ओम नमो पार्वती पते हर हर महादेव सागर एक व्हिडिओ घ्या आमच्याकडून चला या त्या भैयाला लात लागेल समोर कोणी कोण हा चल इकून चल काय नाही होत खडी चढाई काठी आहे तुझ्याकडं चल हळूहळू चल पाय चप्पल नाही खडे टोचालेत का तुला तर काय करायचंच नाही ना तुझ्या पाय चप्पल नाही तुझ्या तरी कुठे हळू आलोय किती वेळ लागला ग 12 वाजलेत 10 वाजता निघालतो आपण आराम से गिर जाओगे वाह आराम से अरे शर्म कर काका जा रहे तुम लोग टेंशन लेते हो हाँ पण रिकॉर्डिंग करून राहिली का हाँ रेकॉर्डिंग करून पुन्हा आवाज बी देता येते डायरेक्ट बी आवाज आला ना त्याच्यात अरे वा हाँ तसं काय हाँ झालंय हा का थोडं राहिलं म्हणजे इकडे एक आपलं मंदिर आहे ब्रह्मगिरी हा बस हा नाही मी फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम हा इकडे ब्रह्मगिरी आणि इथे जटाधारी बर दोन्ही घेऊन दोन्ही दर्शन घेऊन हा अर्धा तास हा नंतर आहे का रस्त्याला खाली लय बंद रे हळू जा गाठ आहे हे कसं येऊ ग आता इथं कॅमेरा बंद करतो थोडा आता फायनली आम्ही वर आलोय आणि मित्रांनो वर आल्यावर असं वाटतंय जसं काय स्वर्गामध्ये आलोय खरंच खूप छान वाटतंय 10 वाजता आम्ही ब्रह्मगिरी पर्वत चढायला सुरुवात केली होती आणि आता 12 सव्वा 12 वाजले 2 तास लागले हळूहळू बसत उठत शेवटी आम्ही वरती आलोय फायनली तर बघा वरचा नजारा आणि काय भारी वाटते आणि एवढी हवा सुटले आता तुम्हाला मी गोदावरी नदीचं उगमस्थान आणि महादेवानी जटा आपटली होती तो पण ठिकाण दाखवणार आहे तर चला पण त्याच्या आधी मित्रांनो असं वाटतंय खरंच वरती आलोय असं आकाशात आल्यासारखं वाटतंय सगळीकडे डोंगर आणि इतके वेळ पाय दुखू लागले आता पाय दुखणे एकदम बंद झालेत पायात ब्रह्मगिरी पर्वत आणि एवढी हवा सुटली तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल ए चला दादू काय आलं रे
हे जे मंदिर दिसतंय का तुम्हाला छोटंसं, तर इथं आहे ना महादेवानी जटा आपटलेली आहे आणि या साईडला आहे ना तर इकडं गोदावरी नदीचा उगम आहे, उगमस्थान. तर आपल्याला दोन ठिकाणी जायचं आता. आता आपण सध्या हे बघा इथं आलो आहे. इथून आता असं खाली आपल्याला पहिलं गोदावरी नदीचं उगमस्थान त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथून मग पुन्हा इकडं चालत 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 महादेवानी जटा आपटली या ठिकाणी, तर आपण त्या ठिकाणी जायचं आहे. बाकी पहा बघा पाणी कसं आहे आणि व्ह्यू बघा, एवढं वरती आहे ना हे आणि एवढं वरती पाणी. चला निघूया आता, जाऊया. हे बघा अजून लागणार आहे. अजून एक बाटली असेल की यांच्या बाटलीत होत की पाणी मग. आहे की बाटल्या आहेत भरपूर, बाटल्या आहेत भरपूर. हां दादा पिते केलं. करू आपण. आपले नाव घ्यायचे म्हणा. आपण 4 दर्शन करतो, आपले स्वतःपुरता दर्शन करतो. तसे आपलं नाव मनामध्ये, आपला परिवाराचं नाव, आपला गोत्र माहीत असेल गोत्र घ्या. गोत्र नाही समजला कश्यप. आपल्या परिवाराचं नाव, स्वतःचाही वडिलाचं नाव घ्यायचं मनामध्ये. आणि मी 2 द्यायचा मंत्र बोलतो. माझे पाठीमागे थांब रे दादू, दादू थांब. काय थांबव इथं, थांबव. हे आले समोर, ते आले ते. इथं थांब. हाय हाय लाकूड मी चल ते पोरं. चल दादू थांब रे दादू. अगं 1 वाजायला चटके बसायलेत पायाचे, दगड आहेत ते मोठमोठाले, अजून लय तपतात. आता बघ ना, खाली उतरायला आपल्याला 2 तास लागन. बॅग कोणाकडे ठेवले आपण? बॅग तिथं ठेवले. ए काय तसं पाडायला ते निशाण. नको रे. म्हणत येते नको पाडू. अरे लोक मन्नत मागतात, ते दगड ठेवतात एकावर एक. राहू दे, पाडू नये, तसं करू नये. चल तुम्ही जर कधी ब्रह्मगिरी नाशिक पर्वतावर आले तर 2-3 गोष्टीची काळजी घ्या. येताना आहे ना लाकडं आणा भाऊ सोबत नक्की मात्र, कारण माकडं लय परेशान करतात. आता शुभंगीच्या लय मागं लागलं ते नाही का. तुम्ही वाचवा तरी आले. वाचवायला आले नाही तो, नुसतेच म्हणाले होतं तिथं. काय? हातात लटकून हातात. चल रे चल रे चल. ते शहाणे म्हणा. त्यानं बोचकारला असतं तर मला मग कसं आहे वातावरण, कसं आहे होय का. आता वातावरण लावायचं मार काढा. पावसाळ्यात किती मजा येईल का. हे बोट चोकू नको रे. तुला घर बांधून दिल्यावर राहशील का तू इथं? होय का? इथं घर बांधून दिल्यावर राहशील का वर शुभांगी. आकडे डायरेक्ट घरात घेऊ. दाद्या, त्या भयाला म्हण आमच्या लाकूड सापडलं काय सापडलं ना ते घेतलं. परतीचा खतरनाक प्रवास सुरुवात झाला आहे आणि 2 वाजलेत आता. आता खाली निघालोय. हळू चला रे, हळू चला, पाय घसरला. काय शुभांगी, दमलीस का नाही. सर रे ए पुरा आलो, आता खाली आलो. सकाळी 10 वाजता सुरुवात केली ती पर्वत चढायला, ब्रह्मगिरी पर्वत, आणि आता 3 वाजलेत. म्हणजे किती वेळ लागला का आपल्याला. 10 ते 3 म्हणजे 5 तास लागले का. 5 घंटे लागले, म्हणजे 2.5 तास लागले जायला आणि 2.5 घंटे यायला. फक्त 2-3 गोष्टीची काळजी घ्या. जाताना अशी एक काठी घेऊन जा, म्हणजे वानरं परेशान करणार नाहीत. आणि 2-3 हा माकडं वानरं एकच. आणि 2-3 पाण्याच्या बाटल्या खालूनच घेऊन जा. सध्या आता एवढं ऊन आहे, आम्ही तर एवढं परेशान झालो. आम्ही खालून 2 बाटल्या नेल्या होत्या पाण्याच्या आणि वरती 2 घेतल्या आहे ना का. वरती 2 का 3
2 वरती 50 रुपयाला एक बॉटल आहे आणि खाली 20 रुपयाला एक आहे. तर शक्यतो खालूनच घेऊन जा. हा काय थंडी फुर्टी नको चला आता आलं की आता खाली झालो आता हे काय आलो आता खाली. चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पहा कुठे गेलतो आम्ही त्या शेवटला गेलतो वरती तिकडं वरती शेवटला तर आलोय खाली. चला हर हर महादेव रामकृष्ण हरी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. शुभांगी तिथे गेल पायले चटका लागलेत का?